जय भीम, नमो बुद्धाय. मी राजरत्न आंबेडकर. उद्या 27 एप्रिल 2025 रोजी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी ठाणे कोर्ट नाका या ठिकाणाहून महारॅली या ठिकाणी निघणार आहे. भंतेजी गौतम रत्न महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली निघणार आहे. मी ठाण्यातल्या आणि जवळपासच्या जितकेही जिल्हे आहेत, तालुके आहेत, या ठिकाणाहून संपूर्ण आंबेडकरवादी जनतेला, बौद्ध अनुयायांना मी आवाहन करतो की उद्या 3:30 वाजता कोर्ट नाक्याहून ही महारॅली निघणार आहे. महाराष्ट्राला आणि बिहारला हे आपल्या सगळ्यांना दाखवून द्यायचं आहे की आमचं जे प्रार्थना स्थळ आहे ते आमचं प्रार्थना स्थळ हे बौद्धांच्या हातात असलं पाहिजे. आज तिकडे ब्राह्मणांचा कब्जा आहे आणि बुद्धाला समोर ठेवून, बुद्धाला साक्षी ठेवून तिथे पिंडदान सुरू आहे, अंधविश्वासाचे कर्मकांड सुरू आहे. हे बंद झालं पाहिजे आणि म्हणून आमचे जे प्रार्थना स्थळ आहे, प्रेरणा स्थळ आहे, हे बौद्धांच्या हातात असले पाहिजे. याकरिता आपण सगळ्यांनी इथे या. आर्टिकल 370 कसलीही मागणी नसताना, कसलं आंदोलन नसताना, कसलं मोर्चा नसताना एका रात्रीत तो बंद केला जातो. परंतु मागच्या 75 दिवसापासून बौद्ध भंतेजी, मग ते बौद्धगया या ठिकाणी असो किंवा महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये असो, हे मागणी करतायत, उपोषण करतायत, आंदोलन करतायत. तरी देखील 1949चा 1949चा हा जो ऍक्ट आहे, बीटी ऍक्ट, हा रद्द केला जात नाही. हे अत्यंत निंदनीय आहे. या देशाच्या प्रधानमंत्र्यासाठी, बिहारच्या मुख्यमंत्र्यासाठी, या देशाच्या राष्ट्रपतीसाठी की एक वर्ग आंदोलन करून देखील हे काळे कायदे रद्द केले जात नाहीत आणि ज्या कायद्याची म्हणजे गरज नसतानाही ते कायदे काढले जात आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी एकत्रित येणं की कशा पद्धतीने भेदभाव केला जातोय आणि आम्हा सर्वांना एकत्रित एकजूट या ठिकाणी दाखवायचे. तुम्ही कोणत्याही संघटनेचे असो, कोणत्याही पॉलिटिकल पक्षाचे असो, बौद्ध म्हणून, आंबेडकरी म्हणून आपल्या सगळ्यांना उद्या या ठिकाणी आंदोलन यशस्वी करून दाखवायचं, एवढंच आवाहन करतो. जय भीम, नमो बुद्धाय.